सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अनुकूल आहे. तुमच्या कुटुंबातील सदस्यांकडनं तुम्हाला आवश्यक ते सहकार्य मिळेल. संपत्ती मिळवण्यासाठी विशेष संधी निर्माण होतील. शुभ फळ मिळवण्यासाठी तुमच्या बोलण्यावरती मात्र तुम्ही नियंत्रण ठेवा आणि रागावरतीही नियंत्रण ठेवा. कामाच्या ठिकाणी तुम्हाला जास्त मेहनत ही करावी लागणार आहे. आर्थिक बाबतीमध्ये परिस्थिती सामान्य राहील. सरकारी काम नजीकच्या भविष्यकाळामध्ये पूर्ण होण्याची दाट शक्यता असल्यानं संबंधित कागदपत्र आजच पूर्ण करा. नोकरी आणि व्यवसायामध्ये दिवस तुमचा सामान्य राहील. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला गुळ खाऊ घाला. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या जुन्या अडचणी संपुष्टामध्ये येतील. तुमचं मनोबल आणि आत्मविश्वास वाढेल. तुमच्या कामामध्ये अधिकाऱ्यांकडनं तुम्हाला सहकार्य मिळेल. काम करण्याचा उत्साह राहील. वैवाहिक जीवनामध्ये प्रेम आणि सहकार्य राहील. घरगुती वातावरण तुम्हाला आनंद आणि शांती देईल. तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी वाटेल, परंतु नंतर परिस्थिती थोडी सामान्य होईल. कुटुंबातील वातावरण मात्र थोडंसं विस्कळीत राहू शकतं, तरीही शांतता राहील. सासरच्या मंडळींकडनं तुम्हाला आज आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. आज नशीब 74% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज बजरंग बाणाचा पाठ करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी खर्चिक असू शकतो. तुमचं बजेट लक्षात ठेवून काम करा. बचतीच्या कमतरतेमुळे किंवा विशेष गरजांमुळे तुम्हाला कर्ज घ्यावं लागू शकतं. तुमच्या नियोजनानुसार आज काम करा, अन्यथा तुमच्या कामामध्ये अडथळे येऊ शकतात. शक्य असल्यास आज कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणं टाळा. आज कामावरती लक्ष तुम्हाला केंद्रित करावं लागेल. सरकारी कामामध्ये अपयश आल्यास थोडीशी निराशा होईल. रात्रीच्या वेळी तुमच्या तब्येतीमध्ये अचानक बिघाड तुम्हाला जाणवेल. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज मुंग्यांना पीठ खाऊ घाला. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस अनेक बाबतींमध्ये तुमच्यासाठी शुभ राहील. गुंतवणुकीच्या बाबतीमध्ये तुम्ही थोडीशी जोखीम घेऊ शकता. तुम्हाला नफा होईल. आर्थिक बाबतीमध्ये तुमची प्रगती होईल. महत्त्वाची कामं पूर्ण होतील. प्रलंबित कामं देखील आज पूर्ण होऊ शकतात. कौटुंबिक जीवनामध्ये तुमच्या आनंद राहील. कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडण्यास तुम्ही थोडेसे असमर्थ असाल. कुटुंबातील सदस्यांकडनं तुम्हाला भावनिक आधार मिळेल. मुलांकडनं आदर मिळाल्यानं तुमच्या मनाला एक प्रकारचा दिलासा मिळेल. आज रात्रीपासून सर्व परिस्थिती सुधारण्यास सुरुवात होईल. आज नशीब 60% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज सूर्यनारायणाला अर्ध्य अर्पण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा खूप धावपळीचा असेल. कामाचा ताण तुमच्यावरती राहू शकतो. सामाजिक क्षेत्रामध्ये तुमची प्रतिष्ठा वाढीस लागेल. धार्मिक कार्यामध्ये तुम्हाला रस असेल, ज्यामुळे तुम्हाला एक प्रकारची मानसिक शांतता मिळेल. तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल थोडेसे गोंधळलेले असाल. आज तुमचे शत्रू अधिक प्रबळ असतील. तुमचे विचार आज कोणालाही सांगू नका. तुम्हाला संध्याकाळ आज एकांतामध्ये घालवायला आवडेल. आज घरातील वडीलधाऱ्यांशी तुमचे वैचारिक मतभेद होऊ शकतात. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरिबांना कपडे आणि अन्नदान करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमची आवड ही धार्मिक कार्य आणि अध्यात्मामध्ये असेल. तुम्हाला मानसिक आनंद आणि शांतता मिळेल. नशीब तुम्हाला मदत करेल. तुम्हाला नवीन संधी मिळतील, ज्याचा तुम्ही फायदा घेऊ शकता. व्यवसायामध्ये सामान्य दिवसांपेक्षा आजचा दिवस हा अधिक फायदेशीर राहील. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल राहील. कुटुंबातील सदस्यांच्या आनंदासाठी तुम्ही वैयक्तिक खर्च कमी कराल आणि अनिश्चयाने खर्च कराल. अनियमित खाण्याच्या सवयी आणि दैनंदिन दिनचर्येमुळे तुमचं आरोग्य कमकुवत राहील.
आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पहिली भाकरी गाईला खाऊ घाला. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमची तब्येत बिघडू शकते, त्यामुळे तुम्ही आरोग्याची काळजी घ्या. अनोळखी लोकांवरती विनाकारण जास्त विश्वास ठेवू नका, अन्यथा तुम्हाला त्रास होऊ शकतो. कुठलंही वाहन हे काळजीपूर्वक चालवा. शक्य असल्यास आज लांब पल्ल्याचा प्रवास टाळण्याचा प्रयत्न करा. आर्थिक बाबींमध्ये तुम्हाला विचारपूर्वक वागावं लागेल. मुलांबद्दल तुम्हाला थोडीशी चिंता वाटू शकते. घरातील वडीलधाऱ्यांची काळजी घेण्यासाठीही तुम्हाला वेळ काढावा लागेल. संध्याकाळची वेळ शारीरिकदृष्ट्या थकवा आणणारी असेल. आरोग्याशी संबंधित काही समस्या तुम्हाला उद्भवू शकतात. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांना तांदूळ दान करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्यासाठी नक्षत्र अनुकूल असतील. कुटुंबामध्ये आनंद आणि उत्साहाचं वातावरण राहील. तुम्हाला मित्र आणि जवळच्या नातेवाईकांकडनं सहकार्य मिळेल. शेअर्समध्ये गुंतवणूक करणं तुमच्यासाठी फायद्याचं ठरेल. आर्थिक व्यवहार देखील तुमच्या फायद्यात असतील. कामाच्या ठिकाणी परिस्थिती अनुकूल असू शकते. तुम्ही नवीन योजनेवरती काम सुरू करू शकता. नोकरी करणाऱ्या लोकांनी आज काळजी घ्यावी. थोड्याशा निष्काळजीपणाचा तुम्हाला पश्चाताप होऊ शकतो. आज उधारीचे व्यवहार टाळावेत. आज नशीब 63% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज तुळशीला जल अर्पण करा आणि दिवा लावा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अनुकूल राहील. तुम्हाला अचानक एखादी चांगली बातमी मिळू शकते. कुठेतरी अडकलेले तुम्हाला पैसे तुमचे पुन्हा परत मिळू शकतील. आज तुमचा प्रभाव वाढेल आणि शत्रूंचा प्रभाव नाहीसा होईल. नोकरी आणि व्यवसायामध्ये तुमची प्रगती होईल. सेल्स आणि मार्केटिंगमध्ये असलेल्या लोकांसाठी हा दिवस अत्यंत फायदेशीर आहे. आज तुमचा स्वभाव पैशांशी संबंधित बाबी वगळता इतर सर्व कामांमध्ये समाधानी राहील. समाजामध्ये तुम्हाला आदर मान सन्मान मिळेल आणि तुम्ही आज आनंदी राहाल. तुमचं आरोग्य सामान्य राहील. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढरे आणि रेशमी कपडे दान करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमचा आनंद आणि उत्साहात जाईल. तुम्ही आज मौज मजेच्या आणि आनंदाच्या मूडमध्ये असाल. प्रेमसंबंध तुमचे अधिक दृढ होतील. तुमच्या मुलांकडून तुम्हाला आनंद मिळेल. नवीन संपर्क निर्माण होऊ शकतील. शिक्षण क्षेत्राशी संबंधित चांगली कार्य तुम्ही करू शकाल. दुपारपर्यंत तुम्ही पैशांची चिंता कराल आणि त्यानंतर संध्याकाळी अनपेक्षित आर्थिक लाभामुळे तुम्हाला थोडासा आराम मिळेल. आज स्वतःच्या चुकांकडे दुर्लक्ष केल्यानं आणि इतरांमध्ये दोष शोधल्यानं घरामध्ये कलह निर्माण होऊ शकतो. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज संकटनाशक गणेश स्तोत्राचं पठण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की तुम्ही आज वादविवादांपासून दूर राहा. तुमच्या कामावरती तुम्ही समाधानी राहा, हेच तुमच्या हिताचं आहे. तुम्हाला तुमचा राग आणि बोलण्यावरती नियंत्रण हे ठेवावं लागेल. कौटुंबिक जीवनामध्ये एखाद्या गोष्टीवरनं तुमचे मतभेद होऊ शकतात. आर्थिक व्यवहारामध्ये तुम्ही सावधगिरी बाळगा. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या सहकाऱ्यांची काम करण्याची पद्धत आवडणार नाही. त्यांच्या मनामध्ये मत्सराची भावना असेल आणि ते कोणालाही सहजासहजी मदत करणार नाहीत. आज घरातील वातावरण हे सामान्य राहील. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज सकाळी तांब्याच्या भांड्यातनं सूर्याला जल अर्पण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की तुम्ही आज आत्मविश्वासानं परिपूर्ण असाल. कठोर परिश्रम आणि समर्पणानं तुम्ही कामाच्या ठिकाणी चांगले प्रदर्शन करू शकता. तुम्हाला तुमच्या भावंडांकडनं प्रेम आणि पाठिंबा मिळेल. सर्दी आणि खोकल्याची समस्या थोडी त्रासदायक ठरू शकते. आज तुम्हाला विरोधकांपासून सावध राहावं लागेल. कामाची चिंता करण्याऐवजी आज शांततेमध्ये वेळ घालवा. उद्यापासून परिस्थिती सुधारण्यास सुरुवात होईल. घरामध्ये कुटुंबातील सदस्यांच्या आजारपणामुळे पैशांचा खर्च होईल. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील.
तुम्ही आज श्री गणेश चालीसाचं पठण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग आजचं राशी भविष्य तुम्हाला कसं वाटलं हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.